नमस्कार. माझ्या AP एज्युकेशनल चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. चला तर आज आपण 1 ते 100 अंकांवर आधारित प्रश्न बघूयात, जे की इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. 1 ते 100 या अंकांमध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? उत्तर 25. मग 1 ते 100 मधल्या मूळ संख्या आपल्याला माहिती झाल्या, तर आपण क्वेश्चन करूया. मग 1 ते 50 मध्ये एकूण किती मूळ संख्या असतील? उत्तर 15. नेक्स्ट क्वेश्चन. 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण सममूळ संख्या किती आहेत? उत्तर 1. तर मग आता आपल्याला असाही प्रश्न पडायला पाहिजे, जर सममूळ संख्या 1 आहे तर विषम किती असतील बरं? तर 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण विषम मूळ संख्या किती आहेत? उत्तर 24. 1 ते 100 अंकांमध्ये एकूण समसंख्या किती? उत्तर 50. तर मग आता आपल्याला असाही प्रश्न पडायला पाहिजे, जर 1 ते 100 अंकांमध्ये एकूण समसंख्या किती आहेत? 50. तर 1 ते 100 अंकांमध्ये एकूण विषम संख्या किती असतील? उत्तर 50. नेक्स्ट क्वेश्चन. 1 ते 100 अंकामध्ये एकूण एक अंकी संख्या किती? उत्तर 9. तर जर एकूण एक अंकी किती आहेत तर 2 अंकी किती असतील बरं? तर 1 ते 100 अंकांमध्ये एकूण 2 अंकी संख्या किती? उत्तर 90. नेक्स्ट क्वेश्चन. 1 ते 100 अंकामध्ये एकूण 3 अंकी संख्या किती? उत्तर 1. चला तर आता आपण 2017 साली शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला एक प्रश्न सोडवूया. प्रश्न असा आहे, 1 ते 100 या संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? उत्तर 291. उत्तर 291 कसे आले ते बघूया. सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? तर 97. आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती? तर 3. चला तर आता आपण यांचा गुणाकार करूया. 97 गुणिला 3. 3 7 21. 21चा 1 हातचे आले 2. 9 त्रिक 27. 27 अधिक 2 29. 291 फायनल आन्सर. पुन्हा सरावासाठी एक प्रश्न बघूया. 11 ते 30 या संख्यात मूळ संख्या किती टक्के आहेत? चला तर सोडवूया. 11 ते 30 या संख्यांमधील मूळ संख्या 11, 13, 17, 19, 23, 29. म्हणजेच 11 ते 30 मधील एकूण मूळ संख्या 6. आणि 11 ते 30 हे 20 अंक, म्हणजे 11 ते 30च्या दरम्यान एकूण 20 पैकी 6 मूळ संख्या आहेत. टक्के काढायचे असल्यामुळे आपण गुणेला 100 करूया. आणि आता भाग कसा जाईल? 20 एके 20, 20 पाचे 100. नंतर राहिले किती? 6 गुणेला 5. 6 गुणेला 5 बरोबर 30. म्हणजेच उत्तर किती आलं? 30%. म्हणजेच 11 ते 30 या संख्यात मूळ संख्या किती टक्के आहेत? तर उत्तर आहे 30%. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आपले लाईक असेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत राहतील.